आज आपण विदर्भ स्पेशल पुरणपोळी बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। पुरणाच्या पोळीवर आपण साजूक तूप टाकलेले आहे आणि सोबत कटाची आमटी सर्व केलेली आहे। एकदम टेस्टी लागते कटाच्या आमटी सोबत पुरणपोळी। ही पुरणपोळी आपण साखर टाकून केलेली आहे। तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर त्याचं काय प्रमाण घ्यायचं ते मी तुम्हाला रेसिपीमध्ये पुढे सांगणार आहे। साखर आणि चण्याच्या डाळीचं योग्य प्रमाण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही पुरणपोळी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सुरू करतोय रेसिपीला। आज आपण विदर्भ स्पेशल पुरणपोळी बनवतोय। त्याच्यासाठी 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। चण्याची डाळ आपण निवडून घेतलेली आहे, त्यातले खडे वगैरे बाहेर काढून घेतलेले आहे आणि ती एका भांड्यामध्ये टाकून घेतोय। चण्याच्या डाळीला पावडर लागलेलं असतं, त्याच्यामुळे आता आपण पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतोय। 2-3 वेळा आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे त्याला। आता आपण एक कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये चण्याची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकतोय। आपण पाणी थोडं जास्त वापरतो आहे कारण आपल्याला कटाची आमटी पण करायची आहे आणि डाळ आपल्याला स्मूथ शिजलेली हवी आहे। 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकलेली आहे आणि 1 टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे आणि हळदीमुळे छान रंग येतो पुरणाला। आता झाकण बंद करून घेतोय आणि मीडियम फ्लेमवर आपण त्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतोय आणि मग गॅसची फ्लेम कमी करून 2 मिनिटं त्याला शिजवून घेतोय। आपल्याला एकदम स्मूथ शिजवायची आहे डाळ, त्याच्याकरता आपण या पद्धतीने शिजवली तर डाळ एकदम स्मूथ शिजते। आपल्याला मऊ शिजलेली डाळ हवी आहे। जोपर्यंत आपली डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेतोय। त्याच्यासाठी आपण एक ताट घेतलाय, त्याच्यामध्ये चाळणी ठेवून 1 कप आपण मैदा घेतलेला आहे तो टाकून घेतोय आपण। मैदा आता नीट चाळून घेतोय आपण। आता आपण चाळणीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतोय आहे। मी इथे 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ किंवा 2 कप मैदा असं घेऊ शकता। तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैद्याचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्या। आता 2 वेळा हे मी व्यवस्थित चाळून घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 पिंच हळद टाकतोय। हळदीने थोडा स्लाइट कलर येतो त्याला आणि 2 पिंच आपण मीठ टाकून घेतोय। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय आणि याला सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकून आपण त्याचा कणिक जशी मळतो त्याच्यापेक्षा थोडासा सॉफ्ट असा गोळा करून घेतोय। थोडं पाणी टाकायचं, एका वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही। पोळ्यांसाठी आपण कणकेचा गोळा जितका सॉफ्ट करतो त्याच्यापेक्षा पण थोडं सॉफ्ट आपण हा गोळा करून घेतलेला आहे। त्याला आता आपण तेल लावून 2 मिनिटं मळून घेतोय, सॉफ्ट करून घेतोय त्याला। आता 2 मिनिटं मळून घेतलेला आहे आणि बघू शकता किती छान सॉफ्ट असा गोळा झालेला आहे। कणकेपेक्षा थोडासा सॉफ्ट आहे। हा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय आणि झाकण ठेवून त्याला 1 ते 1.5 तास असं मुरायला ठेवून देतोय। आपली डाळ आता कुकरमध्ये छान शिजलेली आहे। गॅस बंद केलेला आहे आपण आणि आता 5 मिनिटं आपण कुकर थंड करून घेतोय। थंड झाल्यावर कुकर आपण उघडून घेतलेला आहे। डाळ आपली नीट शिजलेली आहे का आपण चेक करून घेतोय। त्याच्यासाठी थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि ती हातात बोटांवर दाबून बघतोय। एकदम सॉफ्ट झालेली आहे, पटकन दबल्या जाते आहे, म्हणजे आपली चण्याची डाळ छान शिजलेली आहे। आता आपण हिला गाळून घेतो आहे। त्याच्यासाठी आपण एक गाळणी घेतलेली आहे, त्याच्या खाली आपण एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या गाळणीमध्ये आपण चण्याची डाळ टाकून घेतो आहे। आपल्याला जे पाणी गाळायला जाईल त्याची कटाची आमटी करायची आहे। आता आपण सगळी चण्याची डाळ गाळून घेतो आहे। बघू शकता किती पाणी राहिलंय ते। एवढं पाणी आपल्याला गाळून घेतलेलं आपण आणि याची आपण आमटी करतो आहे कटाची आणि थोडीशी चण्याची डाळ शिजलेली आपण एका वाटीत काढून घेतोय, ती आमटीसाठी आपण ठेवून देतोय। आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली आहे चण्याची ती टाकून घेतोय आणि थोडी टाकायची आणि हे पावभाजी मॅशर आहे त्याने ती डाळ आहे ती एकदम स्मूथ करून घेतोय। एका वेळेस थोडी डाळ टाकायची, मग पुन्हा तेवढं सॉफ्ट करून झालं की पुन्हा थोडी डाळ टाकायची
आणि पुन्हा त्या डाळीला पण सॉफ्ट करून घ्यायचं। जेव्हा कमी पुरणपोळ्या बनवायच्या असेल आणि कमी चण्याची डाळ घेतली आहे तेव्हा आपण ह्या पद्धतीने मॅश करून जर केलं पुरण तर ते लवकर होतं, झटपट होतात आपलं। आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही ते मिक्सरमधनं ही चण्याची डाळ फिरवून घेऊ शकता, म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट होते त्याची। आता आपण मॅशरनी सॉफ्ट करून घेतोय। आपली डाळ खूप छान शिजलेली आहे। हे महत्त्वाची टिप आहे ही की 1 कप आपण डाळ घेतलेली आहे त्याला 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि मऊ शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे शिजवली तर त्याला एकदम झटपट आपली ती सॉफ्ट होते आणि त्याचे पुरण जे आहे ते एकदम स्मूथ असं पुरण तयार होतं। आता आपण सगळी डाळ स्मूथ करून घेतलेली आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि जेवढं आपण चण्याची डाळ घेतलेली आहे 1 कप तेवढीच आपण साखर घेतोय। 1 कप साखर, 1 कप चण्याच्या डाळीला 1 कप साखर घेतोय आपण। इथे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, 1 कप गुळ टाकू शकता किंवा अर्धा कप साखर अर्धा कप गुळाचाही वापर करू शकता। आपण विदर्भाच्या पद्धतीने बनवतो आहे त्याच्यामुळे आपण इथे साखरेचा वापर करत आहे। साखर आपण आता मिक्स करून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि जसजसं पुरण शिजायला लागेल तसतसं ते साखर विरघळायला लागेल आणि पुरण आपलं पातळ होत जाईल। आता बघू शकता थोडं थोडं सैल व्हायला लागलेलं आहे आणि हळूहळू पातळ होत चाललेलं आहे। आता पहा पुरण किती पातळ झालेलं आहे। एवढं शिजवायला मला 3 ते 4 मिनिटं लागलेले आहे। आता आपण हे पातळ झालेलं पुरण सतत ढवळत राहायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल। आता बघू शकता आपलं पुरण घट्ट व्हायला लागलेलं आहे। एवढं शिजवायला मला 6 मिनिटं लागलेले आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण कमी गॅसवर अजून त्याला गोळा होईपर्यंत शिजवून घेतो आहे। आता बऱ्यापैकी गोळा झालेला आहे, अजून त्याला 2-3 मिनिटं आपण शिजवणार आहे। बघू शकता कसा दिसतोय, आता शाईन यायला लागली आहे त्याला। आता टोटल 12 मिनिटं आपण शिजवून घेतलेले आहे आणि बघू शकता आता छान गोळा झालेला आहे आपल्या पुरणाचा। आता आपण ह्याच्या आपल्याला हवं तसं पुरण शिजलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडीशी जायफळ पावडर टाकतोय, अर्धा चम्मच। जायफळने खूप छान टेस्ट येते आणि थोडं आपण वेलची पावडर टाकून घेतोय, अर्धा चम्मच, आणि याने पण खूप छान टेस्ट येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि गॅस बंद करून घेतोय। आता आपलं पुरण तयार झालेलं आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेतोय। आता पुरणपोळीच्या पातीसाठी आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते 1.5 तास मुरलेलं आहे आणि आता त्याला आपण तेल टाकून मळून घेतोय। 2 मिनिटं तरी आपण त्याला छान सॉफ्ट करून घेतोय मळून। आता आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे 2 मिनिटं। आता त्याचे आपण गोळे करून घेतो आहे। आपण पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आणि पुरणाचे पण गोळे करून घेतलेले आहे। पिठाचा गोळ्याच्या डबल हा पुरणाचा गोळा असला पाहिजे। बघू शकता पुरणाचा गोळा किती मोठा आहे आणि पिठाचा गोळा त्याच्यापेक्षा अर्धा आहे। या प्रमाणामध्ये गोळे करून घ्यायचे म्हणजे आपलं सारण भरपूर असलं पाहिजे। आता जो पीठ आपण घेतलेलं आहे, गोळा करून घेतलेला आहे, त्याला पीठ लावून घ्यायचं। हे मी तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे, तुम्ही इथे मैद्याचा पण वापर करू शकता। आणि छान फिरवून त्याची छान वाटी करून घेतोय आणि ह्या वाटीमध्ये आता आपण जे पुरणाचा गोळा आहे तो टाकून घेतोय। पुरणाचा गोळा खाली दाबत जायचा आणि बंद करण्याचा प्रयत्न करायचा। जसं मोदक वळतो तशा प्रकारे आपण हे हळूहळू पुरणात पुश करायचं आणि कणिक आहे ती त्यांनी बंद करत जायचं। हे त्याचं तोंड एकदम घट्ट बंद करायचं आणि जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं। जास्तीचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा म्हणजे एका ठिकाणी खूप सारं पीठ नाही राहत, कुठे जाड कुठे पातळ असं नाही होत आणि त्याला व्यवस्थित गोल फिरवून छान असं त्याचं गोळा करून घ्यायचा। त्या गोळ्याला आपण हातानेच पसरवून घेतोय म्हणजे जे आतलं जे पुरण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आणि मग त्याला आता लाटायला घेतोय। थोडंसं तांदळाचं पीठ खाली टाकायचं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटत जायची। खूप प्रेशर देऊन लाटायची नाही, हळूहळू त्याला लाटत जायचं हलकं आणि हव्या त्या साईज थिकनेसमध्ये त्याला आपण आता लाटून घेतोय।
बघू शकता आपण किती मोठी करून घेतलेली आहे। ते खूप जाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे आणि पुरण पहा सगळं किती छान ट्रान्सपरंट दिसत आहे। पुरणपोळी जर उचलता नसेल येत हातावर तर ही असं लाटणाला त्याला रोल करून घ्यायचं पुरणाच्या पोळीचा, म्हणजे ती तव्यावर व्यवस्थित पसरवता येते। आता गॅसवर आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण जी पुरणपोळी रोल करून घेतलेली होती ती टाकून घेतो आहे आणि तिला ओपन करून घेतो आहे। आणि आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर आपण एक बाजू भाजून घेतो आहे, म्हणजे बघू शकता थोडेसे बुडबुडे यायला लागलेल्यावरती। आता तसं आलं की आपण साईड पलटवून घ्यायची आणि जी साईड पलटवून घेतली आहे तिला आता आपण तूप लावून घेतो आहे। सगळ्या बाजूंनी तूप लावून घेतोय आपण नीट। आता 1 मिनिट तरी शिजवल्यानंतर ती पण बाजू पलटवून घेतोय। आता या बाजूनी पण आपण आता तूप लावून घेतो आहे। आता दोन्ही बाजूनी आपलं तूप लावून झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि आलटून पलटून आपण त्याला व्यवस्थित भाजून घेतो आहे, छान गोल्डन कलर येईपर्यंत 2-3दा पलटवून घ्यायचं। आता बघू शकता किती छान पुरणपोळी तयार झालेली आहे आपली। आता त्याला आपण फोल्ड करून घेतो आहे आणि पोळीला आपण काढून घेतो आहे। अशाच प्रकारे आपण बाकी पण पुरणपोळ्या करून घेतो आहे आणि आता आपण पुरणपोळीचं प्लेटिंग करून घेतो आहे। विदर्भाच्या पद्धतीची पुरणपोळीचं आपण प्लेटिंग करून घेतलेले आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि एकदम टेस्टी अशी पुरणपोळी आहे। याच्यावर आता आपण हे साजूक तूप टाकून घेतो आहे, त्याने एकदम टेस्ट वाढते या पुरणपोळीची। आणि सोबत आपण कटाची आमटी केलेली आहे, कटाच्या आमटी सोबत आणखीनच छान लागते ही पुरणपोळी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये कटाची आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा पुढचाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।